नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल ब्रेनमध्ये. मागील लेसन 1 मध्ये आपण समजून घेतलं अंतर्मन म्हणजे काय, ते आपल्या शरीरातील आणि आयुष्यातील महत्त्वाच्या क्रिया कशा नियंत्रित करतं आणि आपल्या विचारांचा त्यावर कसा प्रभाव पडतो. आपण पाहिलं की आपले विचार ही क्रिया असते आणि अंतर्मनाची प्रतिक्रिया म्हणजेच आपल्या आयुष्यातील परिणाम. आजच्या लेसन 2 मध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा भाग जाणून घेणार आहोत, झोपण्यापूर्वी अंतर्मनाला दिलेल्या सूचनांची शक्ती. रात्री झोपण्यापूर्वीचा काळ हा अंतर्मनाशी संवाद साधण्यासाठी सर्वात प्रभावी क्षण असतो. योग्य शब्द, योग्य भावना आणि ठाम विश्वास हे जर आपण त्या क्षणी दिलं तर अंतर्मन चमत्कार घडवू लागतं. तर चला आज आपण शिकूया अंतर्मनाला योग्य सूचना कशा द्यायच्या आणि त्या आपल्या जीवनात परिवर्तन कसं घडवतात. तुमचं मन ही तुमच्याकडे असलेली सर्वात मौल्यवान संपत्ती आहे, पण त्या संपत्तीचा खरा लाभ तुम्हाला तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्हाला तिचा उपयोग कसा करायचा हे समजतं. मनाचे 2 स्तर असतात, एक बाह्य मन, जाणीव मन, आणि दुसरं अंतर्मन, अजाणीव मन. आपण दिवसभर विचार करत असतो. हे विचार मुख्यतः बाह्य मनात घडतात, पण महत्त्वाची गोष्ट अशी, हेच विचार नकळत अंतर्मनात साठत जातात आणि अंतर्मन त्यानुसार आपल्या आयुष्यातील परिस्थिती घडवतं. अंतर्मन सर्जनशील शक्ती. अंतर्मन म्हणजे सर्जनशीलतेचं केंद्र. तुम्ही सतत सकारात्मक विचार केलात तर त्याचे परिणामही सकारात्मक मिळतील, पण नकारात्मक, भीतीदायक किंवा शंका निर्माण करणारे विचार केलात तर त्यांची प्रतिक्रिया देखील तशीच येईल. मनाचं काम इतकंच सोपं आहे, जसं बीज पेराल तसं पीक उगवेल. अंतर्मनाचा नियम, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. अंतर्मनानं एखादा विचार स्वीकारला की तो लगेच त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्य सुरू करतं. त्याला फरक पडत नाही विचार चांगला आहे की वाईट. जर तुम्ही वारंवार अपयश, भीती, अडचणी यांचा विचार करत राहिलात तर त्याच दिशेनं परिस्थिती तयार होऊ शकते. पण जर तुम्ही यश, आरोग्य, आनंद, समृद्धी यांचा विचार सातत्यानं केलात तर जीवन त्या दिशेनं वळू लागतं. मनःशांती आणि आरोग्य. मनःशांती आणि निरोगी शरीर हे जाणीवपूर्वक सकारात्मक विचारांमुळे मिळतं. ज्या विचारात भावना आणि तीव्रता असते तो विचार अंतर्मन लवकर स्वीकारतं. एकदा तुम्ही अंतर्मनाला सकारात्मक सूचना देण्याची सवय लावली की ते तुमच्यासाठी कार्य करू लागतं. सुख, शांती, समृद्धी आणि आत्मविश्वास देण्यासाठी. मनाचा मूलभूत नियम, अंतर्मनाची प्रतिक्रिया ही बाह्य मनात चाललेल्या विचारांवर आधारित असते. मानसशास्त्र सांगतं, जेव्हा आपण एखादा विचार वारंवार करतो तेव्हा तो मेंदूच्या पेशींवर ठसा उमटवतो. अंतर्मन त्या ठशाला वास्तवात उतरवण्यासाठी आपल्या ज्ञान, अनुभव आणि ऊर्जा यांचा वापर करतं. कधी परिणाम त्वरित दिसतो, कधी काही दिवस, महिने किंवा जास्त काळ लागू शकतो, पण अंतर्मन सतत कार्यरत असतं. बाह्यमन आणि अंतर्मन यांतील फरक, हे 2 वेगवेगळे मन नसून एकाच मनाचे 2 कार्यक्षेत्र आहेत. बाह्यमन, जाणीव मन विचार करतं, निर्णय घेतं, तुलना आणि विश्लेषण करतं, निवड करतं. उदाहरणार्थ, घर निवडणं, कपडे निवडणं, करिअर ठरवणं. अंतर्मन, अजाणीव मन शरीराची कार्य नियंत्रित करतं. हृदयाची धडधड, रक्ताभिसरण, पचनक्रिया, सवयी आणि भावनिक प्रतिक्रिया. अंतर्मन वाद घालत नाही, ते फक्त सूचना स्वीकारतं. अंतर्मन म्हणजे सुपीक जमीन, तुमचे विचार म्हणजे बीज. जमीन विचारत नाही हे बी चांगलं आहे की वाईट, ती फक्त पेरलेलं वाढवते. तसंच अंतर्मनही चांगले किंवा वाईट दोन्ही प्रकारचे विचार स्वीकारून त्यानुसार परिणाम देतं. मानसशास्त्रीय प्रयोग, संमोहनाच्या प्रयोगांमध्ये दिसून आलं आहे की जेव्हा व्यक्तीच्या जाणीव मनाचा हस्तक्षेप कमी होतो तेव्हा अंतर्मनाला दिलेली सूचना ती अक्षरशः स्वीकारली जाते. व्यक्तीला सांगितलं की तुला थंडी वाजते आहे तर ती थरथरू लागते. सांगितलं की तुझ्या हाताला खाज सुटली आहे तर ती तशी प्रतिक्रिया देते. यातून एक गोष्ट स्पष्ट होते,
अंतर्मन सूचना आणि कल्पना त्यांच्या सत्यतेची पडताळणी न करता स्वीकारतं. महत्त्वाचा निष्कर्ष: जर तुमचं बाह्यमन सतत आनंद, शांती, आरोग्य आणि यशाचे विचार करेल, तर अंतर्मन त्यांना सत्य मानून तशीच परिस्थिती घडवण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच तुमचे विचार सजगपणे निवडा. नकारात्मक विधानं टाळा. स्वतःबद्दल आणि आयुष्याबद्दल सकारात्मक कल्पना ठेवा, कारण तुमचं जीवन तुमच्या विचारांच्या दिशेने घडत असतं. वस्तुनिष्ठ मन आणि व्यक्तिनिष्ठ मन. बाह्यमन वास्तवाशी जोडलेलं मन. बाह्यमनाचा संबंध थेट बाह्य जगाशी असतो. आपल्या पंचज्ञानेंद्रियांच्या मदतीने डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ते सतत निरीक्षण करत असतं. आपण पाहतो, ऐकतो, स्पर्श करतो, अनुभव घेतो आणि त्या सर्व माहितीचं विश्लेषण बाह्यमन करतं. त्याचं मुख्य काम म्हणजे तुलना करणे, तर्क करणे, निर्णय घेणे, निष्कर्ष काढणे. उदाहरणार्थ, समजा तुम्ही ग्रँड कॅनियन येथे गेलात. त्याची अथांग खोली, भव्य पर्वतरचना आणि रंगांची उधळण पाहून तुम्ही निष्कर्ष काढता, हे जगातील अत्यंत सुंदर नैसर्गिक स्थळांपैकी एक आहे. हा निष्कर्ष तुमच्या निरीक्षणावर आधारित असतो. हे आहे बाह्य मनाचं कार्य. अंतर्मन भावनांचं आणि श्रद्धेचं जग. अंतर्मन थेट बाह्य जगाशी संवाद करत नाही. ते तुमच्या भावना, आठवणी, श्रद्धा, सवयी, कल्पना यांच्या आधारे कार्य करतं. जेव्हा तुम्ही झोपता, जेव्हा बाह्यमन शांत होतं, तेव्हा अंतर्मन सक्रिय असतं. अंतर्मन तर्क करत नाही, ते विरोध करत नाही, ते फक्त स्वीकारतं आणि त्यानुसार कार्य करतं. अंतर्मन तर्क का करत नाही? अंतर्मनाला पडताळणी करता येत नाही की माहिती खरी आहे की खोटी. तुम्ही जे वारंवार सांगता ते सत्य म्हणून स्वीकारतं. म्हणूनच जर तुम्ही सतत म्हणत राहिलात, मी अपयशी आहे, मला जमत नाही, तर अंतर्मन त्या विश्वासानुसार परिस्थिती तयार करू लागतं. आणि जर तुम्ही म्हणालात, मी सक्षम आहे, मी शांत आहे, मी यशस्वी होणार आहे, तर ते त्याच दिशेने ऊर्जा वाहू लागतं. सूचनेची ताकद. सूचना म्हणजे एखादा विचार मनात रोवणे. कल्पना करा, तुम्ही समुद्रात डुलणाऱ्या जहाजावर प्रवास करत आहात. जर तुम्ही एखाद्या घाबरलेल्या प्रवाशाला म्हणालात, तुमचा चेहरा पांढरा फटक दिसतोय, तुम्हाला उलट्या होतील बहुतेक, तर त्याची भीती वाढेल. तो खरोखर आजारी पडू शकतो. पण जहाजावरील अनुभवी खलाशीला तुम्ही तेच सांगितलं तर तो हसेल, कारण त्याच्या अंतर्मनात भीतीचा ठसा नाही. एकच सूचना, पण प्रतिक्रिया वेगवेगळ्या. का? कारण प्रतिक्रिया व्यक्तीच्या आतल्या श्रद्धा आणि सवयींवर अवलंबून असते. बाह्यमन द्वारपाल. बाह्यमन हे दरवाजावर उभ्या पहारेकऱ्यासारखं आहे. त्याचं काम आहे योग्य आणि अयोग्य विचार ओळखणं. जर बाह्यमन सजग असेल तर ते नकारात्मक विचार अंतर्मनात जाऊ देत नाही. पण जर बाह्यमन निष्काळजी असेल तर चुकीच्या सूचनाही आत प्रवेश करतात आणि मग त्या वास्तव बनतात. सवयी आणि अंतर्मन. अंतर्मन हे सवयींचं केंद्र आहे. तुम्ही जसं विचार करायला सवय लावता तसं तुमचं जीवन घडतं. जर तुमचे विचार सर्जनशील, सकारात्मक आणि प्रगतीकडे नेणारे असतील तर परिस्थितीही तशीच निर्माण होते. जर भीती, ताण, नकारात्मकता यांचं बी पेरलं तर त्याचं पीक उगवतं. स्वयंसूचनेची विलक्षण शक्ती. स्वतःला दिलेली सूचना म्हणजे स्वयंसूचना. दररोज स्वतःला सांगा, मी शांत आहे, मी सुरक्षित आहे, माझं आयुष्य समृद्ध आहे, मी आत्मविश्वासी आहे. वारंवार दिलेली सकारात्मक सूचना हळूहळू अंतर्मनात सवय बनते आणि एकदा ती सवय झाली, जीवन बदलायला सुरुवात होते. अंतिम संदेश. सूचनेत स्वतःच काही जादू नसते. जादू असते ती तुम्ही किती विश्वासानं स्वीकारतायात. तुमच्या आतल्या श्रद्धा तुमच्या बाहेरच्या वास्तवाला आकार देतात. म्हणून सजगपणे विचार करा, सकारात्मक सूचना द्या, बाह्य मनाला जागरूक ठेवा, अंतर्मनाला योग्य दिशा द्या
कारण तुमचं जीवन तुमच्या अंतर्मनाच्या प्रतिसादातून घडत असतं. अध्याय अंतर्मनाची अद्भुत शक्ती. मन मानवाला लाभलेली सर्वात विलक्षण देणगी. आपण जग पाहतो, ऐकतो, स्पर्श करतो, विचार करतो, निर्णय घेतो, हे सगळं आपल्या बाह्य मनामुळे. पण आपल्या जीवनाची खरी दिशा ठरवणारी शक्ती आत खोलवर दडलेली असते, आपल्या अंतर्मनात. बाह्यमन तर्क करतं, ते प्रश्न विचारतं, योग्य अयोग्य ठरवतं. पण अंतर्मन ते वाद घालत नाही, ते शंका घेत नाही, ते फक्त स्वीकारतं. तुम्ही जे वारंवार सांगता तेच ते सत्य मानतं. जर तुम्ही म्हणालात, मला जमत नाही, मी अपयशी आहे, माझं नशीब खराब आहे, तर अंतर्मन त्या शब्दांना आदेश समजतं आणि तुमचं जीवन तसंच घडवायला सुरुवात करतं. पण जर तुम्ही ठामपणे म्हणालात, मी सक्षम आहे, मी शांत आहे, मी यशस्वी होणारच, तर तीच ऊर्जा तुमच्या जीवनात बदल घडवते. यालाच म्हणतात स्वयंसूचना, स्वतःला दिलेला आदेश. तुम्ही दररोज स्वतःशी काय बोलता? तक्रार, भीती की विश्वास? कारण अंतर्मन विनोद समजत नाही, ते प्रत्येक शब्दाला सत्य मानतं. लहानपणापासून आपण अनेक वाक्य ऐकत आलो आहोत. तुला जमणार नाही, तू काही खास नाहीस, आता उशीर झालाय. ही वाक्य जर आपण नकळत स्वीकारली तर ती आपल्या आयुष्याची मर्यादा बनतात. पण त्या मर्यादा खऱ्या नसतात, त्या फक्त स्वीकारलेल्या कल्पना असतात. आजपासून एक निर्णय घ्या. नकारात्मक विचार दरवाजाबाहेर थांबवा. तुमच्या बाह्य मनाला सजग ठेवा आणि अंतर्मनाला द्या सकारात्मक, समर्थ, स्पष्ट आदेश. दररोज स्वतःला सांगा, मी निरोगी आहे, मी आत्मविश्वासी आहे, मी आनंदी आहे, मी प्रगती करत आहे. झोपण्यापूर्वी हे शब्द शांतपणे पुन्हा म्हणा. भावना जोडा, चित्र उभं करा आणि विश्वास ठेवा, अंतर्मन काम करत आहे. कारण तुमचं भविष्य बाहेर कुठेही घडत नाही, ते घडतं तुमच्या विचारात, तुमच्या श्रद्धेत, तुमच्या अंतर्मनात. आणि एकदा अंतर्मन बदललं की जीवन बदलणं अटळ आहे. शब्दांची किंमत आणि स्वयंसूचनेची ताकद. माझ्या मुलीला बरं झालेलं पाहण्यासाठी मी माझा उजवा हातही देईन. हे शब्द एका हताश वडिलांच्या तोंडून निघाले होते. काही वर्षांपूर्वी लंडनमधील एका व्याख्यानमालेदरम्यान मला एक हृदयद्रावक प्रसंग समजला. त्या माणसाची तरुण मुलगी 2 गंभीर आजारांनी त्रस्त होती, संधिवात आणि त्वचेचा वेदनादायक विकार. अनेक डॉक्टर, अनेक उपचार, पण उपयोग शून्य. हताश होऊन तो वारंवार म्हणायचा, तिच्या आरोग्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, माझा हात गेला तरी चालेल. काही दिवसांनी त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्या अपघातात त्या माणसाचा उजवा हात गमावला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही काळातच त्याच्या मुलीचे 2ही आजार कमी होत गेले आणि ती पूर्णपणे बरी झाली. हे केवळ योगायोग होता की शब्दांमागील भावनांची तीव्रता? लक्षात ठेवा, अंतर्मन विनोद करत नाही, ते शब्दशः आदेश स्वीकारतं. म्हणूनच आपण आपल्या अंतर्मनाला फक्त आरोग्य, उन्नती आणि आशीर्वाद देणाऱ्या सूचनाच द्यायला हव्यात. भीतीवर मात, स्वयंसूचनेचा मार्ग. स्वयंसूचना म्हणजे स्वतःला ठामपणे पुन्हा पुन्हा दिलेला संदेश. योग्य वापर केला तर ती जीवन बदलू शकते. चुकीचा वापर केला तर ती भीती वाढवू शकते. एका प्रतिभावान तरुण गायिकेची गोष्ट आहे. तिला एका मोठ्या रंगमंचासाठी ऑडिशन देण्याची संधी मिळाली. आवाज सुंदर होता, प्रतिभा उत्तम होती, पण तिच्या मनात एकच वाक्य घुमत होतं,
मी अपयशी होईन, माझा आवाज थरथरेल, मला निवडणार नाहीत. 3 वेळा ती याच भीतीमुळे अपयशी ठरली. हे काय होतं? अनाहूत नकारात्मक स्वयंसूचना. ती स्वतःलाच वारंवार अपयशाचं चित्र दाखवत होती आणि अंतर्मनानं ते खरं मानलं. पण तिनं एक निर्णय घेतला. दररोज 3 वेळा स्मरणशक्तीची पुनर्जागृती. वयाच्या सुमारे 55व्या वर्षीची एक स्त्री. सुरुवातीला ती कधीमधी एखादी छोटी गोष्ट विसरायची, नाव, तारीख, एखादी वस्तू कुठे ठेवली ते. पण हे आपण सगळेच कधी ना कधी अनुभवतो. त्याकडे तिनं फारसं लक्ष दिलं नव्हतं. तिला तिच्या स्मरणशक्तीचा नेहमीच अभिमान होता. मात्र जसजसं वय वाढत गेलं तसतसं ती प्रत्येक विस्मरणाकडे बारकाईनं पाहू लागली. आणि एक दिवस तिनं स्वतःलाच सांगितलं, वय वाढतंय, माझी स्मरणशक्ती कमी होत चालली आहे. हे वाक्य ती पुन्हा पुन्हा म्हणू लागली. आणि हळूहळू तिला खरंच जास्त गोष्टी विसरायला लागल्या. नावे आठवत नव्हती, घटना गोंधळल्या जात होत्या. ती निराश होऊ लागली. पण एका क्षणी तिला जाणीव झाली, हे सगळं तिच्या शब्दांमुळे तर घडत नाही ना. ती स्वतःलाच नकळत नकारात्मक आदेश देत होती. आणि मग तिनं निर्णय घेतला, ही दिशा बदलायची. विचारांचा प्रवाह उलटवण्याचा निर्धार जेव्हा जेव्हा तिच्या मनात विचार यायचा, मी विसराळू होत चालले आहे, ती स्वतःला थांबवायची आणि जाणीवपूर्वक त्याच्या उलट विचार करायची. ती दिवसातून अनेक वेळा शांतपणे स्वतःशी बोलू लागली, माझी स्मरणशक्ती दिवसेंदिवस सुधारते आहे. मला जे लक्षात ठेवणं आवश्यक आहे ते योग्य वेळी मला आठवतं. माझं मन स्पष्ट आणि सजग आहे. मी गोष्टी सहज आणि नेमक्या आठवू शकते. माझी स्मृती पूर्वीपेक्षा अधिक तीक्ष्ण होत आहे. ती ही वाक्य भावना जोडून म्हणायची, विश्वासानं म्हणायची आणि विशेषतः झोपण्याआधी शांत मनस्थितीत म्हणायची. हळूहळू बदल दिसू लागला. ती ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करायची त्या सहज आठवू लागल्या. 3 आठवड्यात तिची स्मरणशक्ती पुन्हा स्थिर झाली आणि विशेष म्हणजे तिचा आत्मविश्वास परत आला. शिकवण काय? अंतर्मन प्रत्येक वाक्य आदेशासारखं स्वीकारतं. जर आपण म्हणालो मी कमी पडतो तर ते कमीपणा वाढवतं. जर आपण म्हणालो मी सक्षम आहे तर ते क्षमता वाढवतं. आपले शब्द म्हणजे बीज, आपले विचार म्हणजे पाणी आणि अंतर्मन म्हणजे सुपीक जमीन. तुम्ही जे पेराल तेच उगवेल. आजपासून स्वतःला जपून शब्द द्या, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल फक्त एका सकारात्मक वाक्यापासून सुरू होऊ शकतो. स्वयंसूचनेच्या सहाय्याने स्वभावात घडलेला सकारात्मक बदल एक व्यक्ती माझ्याकडे मार्गदर्शनासाठी आली होती. वैवाहिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक क्षेत्र, दोन्हीकडे तो गंभीर अडचणींना सामोरा जात होता. कारण एकच, त्याचा चटकन चिडणारा रागीट स्वभाव. त्यालाही आपल्या या स्वभावाची जाणीव होती. पण कोणी त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला तर तो आणखीच भडकत असे. त्याच्या मनात सतत एक विचार घोळत असे, सगळेजण माझ्यावर टीका करत आहेत, मला स्वतःचं संरक्षण करायला हवं. ही नकारात्मक आत्मसंवादाची सवय त्याच्या आयुष्यात तणाव वाढवत होती. मी त्याला एक सोपा पण प्रभावी उपाय सुचवला, सकारात्मक स्वयंसूचना. दररोज सकाळी, दुपारी आणि रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे स्वतःशी तो असे म्हणू लागला, मी दिवसेंदिवस अधिक शांत आणि समजूतदार होत आहे. आनंद आणि समाधान ही माझ्या मनाची नैसर्गिक अवस्था बनत आहे. प्रत्येक दिवशी मी अधिक प्रेमळ आणि सहृदयी होत आहे. माझ्या सहवासात लोकांना आनंद आणि सुसंवादाची अनुभूती मिळते. माझा स्वभाव आता प्रसन्न आणि संतुलित होत आहे. मी या बदलासाठी कृतज्ञ आहे. काही आठवड्यानंतर त्याच्या पत्नीला आणि सहकाऱ्यांना स्पष्ट जाणवू लागले, आता त्याच्यासोबत राहणे आणि काम करणे खूप सोपे झाले आहे. स्वभावात बदल शक्य आहे
जर आपण योग्य शब्दांनी स्वतःशी संवाद साधला तर. बाह्य सूचनांचा आपल्या जीवनावर प्रभाव. मानवजातीच्या इतिहासात सूचना शक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. राजकीय विचारसरणी, धार्मिक श्रद्धा, सामाजिक परंपरा या सगळ्या गोष्टी बाह्य सूचनांच्या प्रभावानेच बळकट झाल्या आहेत. बाह्य सूचना म्हणजे काय? इतरांनी आपल्याला सांगितलेले विचार, मतं किंवा विश्वास. परंतु स्वयंसूचना म्हणजे आपण स्वतःला दिलेला संदेश. स्वयंसूचनेद्वारे आपण स्वतःला शिस्तबद्ध, संतुलित आणि सक्षम बनवू शकतो. ही शक्ती सर्जनशीलतेकडे वळवली तर ती उन्नती घडवते. बदलाची सुरुवात कुठून करायची? भूतकाळात मनावर उमटलेल्या नकारात्मक विचारांचे संस्कार आपण बदलू शकतो. पहिलं पाऊल म्हणजे आपल्यावर परिणाम करणाऱ्या बाह्य सूचनांविषयी जागरूक होणे. प्रत्येक ऐकलेली गोष्ट खरी असतेच असे नाही. जर आपण त्यांची पडताळणी न करता स्वीकार केला तर त्या आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात अडथळे निर्माण करू शकतात. याउलट सकारात्मक आणि रचनात्मक स्वयंसूचना आपल्याला या नकारात्मक प्रभावांपासून मुक्त करतात. आपण स्वतःशी ज्या शब्दात बोलतो तेच शब्द आपल्या भविष्याची दिशा ठरवतात. आपलं जीवन समृद्ध, संतुलित आणि यशस्वी व्हावं तर सकारात्मक स्वसंवाद हीच पहिली आणि सर्वात प्रभावी पायरी आहे. नकारात्मक सूचनांपासून स्वतःला कसं वाचवायचं? आज तुम्ही दूरदर्शन लावा, मोबाईलवर बातम्या वाचा किंवा वर्तमानपत्र उघडा. तुमच्या नजरेसमोर भीती, चिंता, असुरक्षितता आणि संकटांच्या बातम्यांचा मारा होत असतो. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी अक्षरशः मनावर घेतल्या तर त्या विचारांचा परिणाम तुमच्या जगण्याच्या उमेदीलाच तडा देऊ शकतो. पण एक क्षण थांबा. जर तुम्ही ठामपणे ठरवलं, मी अशा नकारात्मक सूचनांना स्वीकारणार नाही, तर लगेच तुमच्यासमोर नवे पर्याय उघडू लागतात. तुमच्या अंतर्मनाला सकारात्मक, रचनात्मक स्वयंसूचना दिल्या तर विनाशक कल्पनांची ताकद आपोआप कमी होते. इतरांनी तुमच्यावर लादलेल्या भीतीदायक आणि निराशाजनक विचारांचं ओझं उचलण्याची काहीच गरज नाही. थोडं मागे वळून पहा. बालपणात, किशोरवयात, अगदी प्रौढ आयुष्यातही आपण अनेक नकारात्मक वाक्य ऐकलेली असतात आणि ती सांगणारे परके नसतात. पालक, नातेवाईक, शिक्षक, मित्र आपल्या आयुष्यातील जवळचे लोकच असतात. त्यांच्या बोलण्याचा विचार करून पहा. त्या वाक्यांमागचा खरा अर्थ उलगडा करून पहा. तुम्हाला लक्षात येईल, अनेकदा त्या सूचनांचा उद्देश तुमच्यात भीती निर्माण करून तुम्हाला नियंत्रणात ठेवणं हाच असतो. ही प्रक्रिया घरात, कार्यालयात, कारखान्यात, समाजात सर्वत्र चालू असते. लोकांना कदाचित याची जाणीव नसते, पण त्यांच्या शब्दांमागे तुम्हाला त्यांच्या इच्छेनुसार विचार करायला, वागायला आणि निर्णय घ्यायला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न असतो, जरी ते तुमच्यासाठी घातक असलं तरी. एखादी सूचना जीवघेणी कशी ठरू शकते? माझ्या एका नातलगांची घटना मी सांगतो. ते एका स्त्रीकडे गेले होते, जी काचेच्या गोळ्यात पाहून भविष्य सांगते असा दावा करत होती. त्यांनी तिला आपलं भविष्य विचारलं. तिने शांतपणे सांगितलं, तुमच्या हृदयाची स्थिती गंभीर आहे. येत्या महिन्याच्या प्रतिपदेला तुमचा मृत्यू होईल. हे ऐकताच ते हादरले. त्यांनी कुटुंबियांना बोलावलं, भविष्य कथन सांगितलं. वकिलाला भेटून आपली कागदपत्र व्यवस्थित केली. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा त्या भविष्यवाणीत पूर्ण विश्वास बसला होता. 1 महिन्यापूर्वी ते निरोगी, उत्साही आणि आनंदी होते. पण जसजशी ती तारीख जवळ येऊ लागली तसे ते खचत गेले. भीतीनं त्यांना जखडलं आणि ज्या दिवशी मृत्यू येईल असं सांगितलं होतं त्या दिवशी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते गेले. खरं तर त्यांच्या मृत्यूचं कारण भविष्यवाणी नव्हतं, तर त्या भविष्यवाणीवर ठेवलेला अढळ विश्वास होता. अंतर्मनाची कार्यपद्धती समजून घ्या. आपलं बाह्यमन जे काही खरं मानतं, अंतर्मन त्याचा स्वीकार करून त्यानुसार कृती करायला सुरुवात करतं. त्या दिवशी माझे नातलग मानसिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील अवस्थेत होते. त्यांना एक नकारात्मक सूचना मिळाली आणि त्यांनी ती मनापासून स्वीकारली. त्यांनी त्या विचारावर विश्वास ठेवला, त्याचं वारंवार चिंतन केलं, इतरांनाही सांगितलं, स्वतःच्या अंताची तयारी केली. त्यांच्या भीतीनं आणि अपेक्षेनं अंतर्मनाला स्पष्ट संदेश दिला, हे खरं आहे, आणि अंतर्मनानं ते साकार केलं.
त्या भविष्य सांगणाऱ्या स्त्रीमध्ये कुठलीही अद्भुत शक्ती नव्हती. तिच्या शब्दात स्वतःची काही ताकद नव्हती. ताकद होती स्वीकारात. जर त्यांना मनाचे नियम माहिती असते तर त्यांनी त्या सूचनेला सरळ नकार दिला असता. जर त्यांना कळलं असतं की विचार आणि भावना आपल्या शरीरावर परिणाम करतात तर त्यांनी जगण्याचा निर्धार केला असता आणि ती भविष्यवाणी हवेत विरली असती. तुमच्याकडे निवडीची शक्ती आहे. इतरांनी दिलेल्या सूचनांमध्ये स्वतःची ताकद नसते. तुम्ही त्यांना म्हणून त्या प्रभावी ठरतात. जेव्हा तुम्ही एखाद्या विचाराला मानसिक संमती देता तेव्हा तो विचार तुमचाच बनतो आणि मग अंतर्मन त्या विचाराला वास्तवात आणण्यासाठी काम करू लागतं. म्हणून लक्षात ठेवा, निवड करण्याची शक्ती तुमच्याकडे आहे. तुम्ही कोणते विचार स्वीकारणार, कोणत्या सूचनांना नकार देणार, हीच निवड तुमचं भविष्य घडवते. प्रमुख आधार वाक्यांची शक्ती. प्राचीन ग्रीसच्या काळापासून तत्त्वज्ञ आणि तर्कशास्त्रज्ञांनी विचार करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीचा अभ्यास केला. 2 विधानांवर आधारलेला निष्कर्ष काढण्याची ही पद्धत तर्कशास्त्रात महत्त्वाची मानली जाते. आपलं मन देखील असंच कार्य करतं. आपण ज्या गोष्टींना सत्य मानतो त्यावरच आपले निष्कर्ष उभे राहतात. व्यावहारिक भाषेत सांगायचं तर आपलं प्रमुख आधारवाक्य जसं असेल तसं आपलं आयुष्य घडतं. उदाहरणार्थ, प्रत्येक सद्गुण आदरणीय असतो. दयाळूपणा हा सद्गुण आहे म्हणून दयाळूपणा आदरणीय आहे. किंवा आकार असलेल्या प्रत्येक वस्तूचा बदल होतो. पिरॅमिड ही आकार असलेली रचना आहे म्हणून पिरॅमिड ही बदलतील. पहिलं विधान म्हणजेच प्रमुख आधारवाक्य जर योग्य असेल तर त्यावर आधारलेला निष्कर्षही योग्य ठरतो. चुकीच्या आधारवाक्यांची किंमत. एकदा माझ्या व्याख्यानानंतर एक महाविद्यालयीन प्राध्यापक मला भेटले. ते निराश होते. ते म्हणाले, माझं आयुष्य विस्कळीत झालं आहे. मित्र, आरोग्य, संपत्ती सगळं गमावलं आहे. मी ज्या गोष्टीला हात लावतो ती बिघडते. मी त्यांना सांगितलं, तुमचं आयुष्य तुमच्या या प्रमुख आधारवाक्यावर उभं आहे. मी अपयशी आहे. जोपर्यंत हे आधारवाक्य बदलत नाही तोपर्यंत निष्कर्षही बदलणार नाही. मी त्यांना नवीन आधारवाक्य स्वीकारण्यास सांगितलं. माझ्या अंतर्मनातील अपरंपार बुद्धिमत्ता मला योग्य मार्ग दाखवते. माझं आरोग्य सुदृढ आहे. माझं मन आणि शरीर सुसंवादात आहेत. माझ्या आयुष्यात प्रेम, शांतता आणि समृद्धी प्रवाहित होत आहे. माझं जीवन योग्य कृती आणि उच्च तत्वांनी मार्गदर्शित आहे. काही महिन्यांनंतर त्यांनी मला पत्र लिहिलं. ते रोज शांतपणे ही वाक्य म्हणत असत. त्यांना जाणवत होतं ही वाक्य त्यांच्या अंतर्मनात खोलवर रुजत आहेत आणि हळूहळू त्यांचं आयुष्य बदलू लागलं. कारण बदल विचारात झाला होता. आधारवाक्य बदललं होतं. अंतर्मन वाद घालत नाही. अंतर्मन अत्यंत बुद्धिमान असतं पण ते आपल्याशी वाद घालत नाही. तुम्ही म्हणालात, मी हे करू शकत नाही, आता माझं वय झालं आहे, माझं नशीबच खराब आहे, तर अंतर्मन शांतपणे ते स्वीकारतं आणि त्यानुसार परिणाम घडवू लागतं. ते कधीच म्हणत नाही, तू चुकीचं बोलतो आहेस. म्हणूनच नकारात्मक विधानं म्हणजे आपण स्वतःलाच घातलेली मर्यादा असते. जेव्हा तुम्ही अडथळे निर्माण करता तेव्हा तुम्ही स्वतःच्या अंतर्मनातील बुद्धिमत्तेला नाकारता आणि मग अभाव, भीती आणि अपयश तुमच्या आयुष्यात येऊ लागतं. योग्य विधानांची शक्ती वापरा. जर तुम्हाला तुमचं जीवन बदलायचं असेल तर दररोज ठामपणे असं म्हणा, ज्या अपरंपार बुद्धिमत्तेनं माझ्यात ही इच्छा निर्माण केली आहे तीच मला मार्गदर्शन करते. माझ्या अंतर्मनातील ज्ञान मला योग्य निर्णय घेण्यास प्रेरित करत आहे. माझ्या विचारांची सकारात्मक अभिव्यक्ती माझ्या बाह्य जगात दिसून येत आहे. सर्वत्र संतुलन आणि समता आहे. पण जर तुम्ही म्हणालात, मी हरलो आहे, यातून मार्ग नाही, मी अडकलो आहे, तर अंतर्मन त्यालाच प्रतिसाद देईल. शांत व्हा आणि विश्वास ठेवा, तुमचं अंतर्मन या क्षणी सुद्धा कार्यरत आहे. ते तुमच्या हृदयाचे ठोके सांभाळत आहे, श्वासोच्छ्वास नियंत्रित करत आहे, जखम भरून काढत आहे. त्याचा स्वभाव जीवनाभिमुख आहे. जेव्हा तुम्ही शांत होता, मन स्थिर करता आणि म्हणता, माझ्या अंतर्मनाला उत्तर माहिती आहे, ते मला आत्ता योग्य दिशा दाखवत आहे, मी त्या मार्गदर्शनासाठी कृतज्ञ आहे,
तेव्हा तुमच्यातील गूढ शक्ती जागृत होते. विश्वास ठेवा, निवड तुमची आहे, आधारवाक्य तुमचं आहे आणि परिणामही तुमच्याच विचारांचा विस्तार आहे. हे कायम लक्षात ठेवा. 1. तुमचे विचारच तुमचं भवितव्य घडवतात. सकारात्मक विचार केलात तर परिणामही सकारात्मक येतील. नकारात्मकतेला कवटाळलात तर तसंच वास्तव तयार होईल. तुम्ही दिवसभर जसं विचार करता हळूहळू तसंच बनत जाता. 2. तुमचं अंतर्मन तुमच्याशी कधी वाद घालत नाही. ते फक्त आदेश स्वीकारतं. जर तुम्ही म्हणालात, हे मला परवडणार नाही, तर अंतर्मन तेच सत्य ठरवेल. म्हणून विचारपूर्वक निवड करा. स्वतःला ठामपणे सांगा, मी हे साध्य करू शकतो, मी यासाठी पात्र आहे. आणि मग त्या विचाराला मनापासून स्वीकारा. 3. निवड करण्याची अपार शक्ती तुमच्यात आहे. आरोग्य निवडा, आनंद निवडा, मैत्रीभाव निवडा. तुम्ही प्रेमळ, सहकार्यशील, आनंदी व्यक्ती होण्याची निवड केली तर जगही तुम्हाला तसाच प्रतिसाद देईल. व्यक्तिमत्व घडवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. 4. तुमचं बाह्यमन म्हणजे एक दक्ष रखवालदार आहे. तेच ठरवतं कोणते विचार आत जावेत. म्हणून विश्वास ठेवा, काहीतरी चांगलं घडू शकतं आणि ते आत्ताच घडत आहे. निवडीची ताकद ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. समृद्धी आणि समाधान यांची निवड करा. 5. इतरांच्या शब्दात तुम्हाला दुखावण्याची ताकद नसते. खरी ताकद तुमच्या प्रतिसादात असते. तुम्ही कोणता विचार स्वीकारायचा, कोणता नाकारायचा हे ठरवण्याचा अधिकार तुमचाच आहे. 6. शब्दांची जाणीव ठेवा. कधीही असं म्हणू नका, मी अपयशी ठरेन, माझी नोकरी जाईल, मी निभावू शकणार नाही. अंतर्मन हे शब्द अक्षरशः स्वीकारतं आणि त्यानुसार 11. ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता तेच तुमचं अंतर्मन सत्य म्हणून स्वीकारतं. म्हणून सुदैवावर विश्वास ठेवा, दैवी मार्गदर्शनावर विश्वास ठेवा, योग्य कृती आणि जीवनातील शुभत्वावर विश्वास ठेवा. विश्वास हीच निर्मितीची पहिली पायरी आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं की झोपण्यापूर्वीचा प्रत्येक विचार किती महत्त्वाचा असतो. रात्री दिलेली सकारात्मक सूचना अंतर्मन शांतपणे स्वीकारतं आणि ती वास्तवात साकार करण्यासाठी कार्यरत होतं. म्हणून आजपासून झोपण्यापूर्वी चिंता नाही, भीती नाही, तर फक्त विश्वास, कृतज्ञता आणि स्पष्ट ध्येय. मागील लेसन 1 मध्ये आपण अंतर्मनाचं स्वरूप समजून घेतलं. आज लेसन 2 मध्ये आपण त्याला योग्य सूचना देण्याची कला शिकलो. आणि पुढील लेसन 3 मध्ये अंतर्मनाची चमत्कार घडवणारी शक्ती या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत. अंतर्मन आपले विचार वास्तवात कसे रूपांतरित करतं, आपल्या भावना आणि कल्पना कशा जीवनात घटना बनतात आणि यश, आरोग्य व समृद्धी आकर्षित करण्यामागचं गूढ तत्व काय आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रॉयल ब्रेनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया लेसन 3 मध्ये. तोपर्यंत झोपण्यापूर्वी तुमच्या अंतर्मनाशी प्रेमाने बोला, कारण तेच तुमचं भविष्य घडवत आहे. धन्यवाद.